तुझी एक पीएनजी स्पेशल कॅन्डिड आणि शायनिंग मोमेंट मला जाणून घ्यायला आवडेल. काय घडलं? आणि प्रल्हाद कुर्तडकर आज माझ्यासोबत बसला आहे. तो आहे एक टर्निंग पॉइंट असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. सो तुझी ती पीएनजी शायनिंग मोमेंट काय आहे, की जेव्हा तू शाईन झालास खूप असं तुला वाटलं आणि तुझ्या आजूबाजूच्यांनीही तुझं त्यामुळे कौतुक केलं? म्हणजे मला वाटतं की परत मी ते सांगेन, रात्रीचं खेळ चाले. रात्रीच काय हां, झाले? म्हणजे स्ट्रगल हा चालूच होता. तो कधी संपणार हे माहीत नव्हतं. आणि अचानक की मी रात्रीचं खेळ चालेल लिहायचं असं फक्त ठरलं होतं. आणि पांडू हे कॅरेक्टर तयार केलं मी. आणि त्याच्यानंतर बऱ्याच ऑडिशन्स झाल्या. आणि एक दिवस मला रात्री फोन आला की हे तू करतोयस. रात्री 12:30. आणि 12:30 वाजता आलेले फोन आपण ग्राह्य धरत नाही. कुठल्या परिस्थितीत आला असेल. मी म्हणून हां बस झाली मस्करी. आणि फोन कट केला. पुन्हा सकाळी फोन आला की तू करतोस. मी म्हणून मला नाही करायचं आहे. अरे ते तुला वाचनात दिसतंय, तुला कळलंय ते पात्र, तर तू कर ते पात्र. आणि म्हणून अरे पण तिकडे जाऊन शूटिंग, मला जाम कंटाळ येतो शूटिंगचा. म्हणून कमी दिवस लागतील. म्हणून नक्की. आणि त्याच्यानंतर ते कमी शूटिंग सुरू झालं. दिवस कमी लागत होते आणि लोकांचा हळूहळू रिस्पॉन्स जसा यायला लागला तेव्हा मला असं झालं आपण आपल्यासाठीच लिहायला लागलो आहे की काय. आणि त्यानंतर बराच काळ मी तिथे शूटिंग करत होतो. आणि जेव्हा मी पहिल्यांदा शूटिंगवरून मुंबईला आलो तेव्हा गिरणगाव काय असतं हा अनुभव मला मिळाला. की मी जेव्हा आलो तेव्हा भोईवाड्यातल्या मी ज्या चाळीत राहत होतो त्या चाळीतल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे आत्तापर्यंत हा पुरस्कार, सगळे पुरस्कार याच्या पुढे फिके पडतील, त्यांनी फुलांची रांगोळी काढली होती आणि त्याच्यावरती इसरलंय असं लिहिलं होतं. म्हणून हे आहे की हे आपलं, हे कधीच नाही सुटू शकत, हे कधीच बदलू शकत नाही. जग बदललं तरी, आपल्यावर कुठलेही दिवस आले तरीही त्यांच्यासाठी प्रल्हाद जो होता तो त्यांच्यासाठी आजही आहे, उद्याही आहे आणि कायम राहणार आहे. आणि त्यांना जे कौतुक प्युअरली वाटतंय ना, माझ्या शेजारच्यांना, माझ्या घरच्यांना, ते कुणालाही वाटू शकत नाही, कारण त्याचा स्वार्थच नाही आहे. आणि जेव्हा शेवटचा जेव्हा एपिसोड संपत होता तेव्हा माझे सगळे शाळेतले मित्र हे एकत्र आले होते बघायला. आणि एपिसोड साजरा करूया पहिल्या सीझनचा म्हणून. ह्यांच्या बाबतीत म्हणजे इंडस्ट्रीतनं नाही म्हटलं ना तरी कुठेतरी असं असतं की आपण ह्याच्यासोबत केलं ना तर तो आपल्याला हे करेल आपलं. पण ही माणसं अशी आहेत ना की ह्या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो फक्त आपल्यासाठीच आहे, त्याच्या मागे कुठलाही स्वार्थ नाही आहे. आणि मला वाटतं यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण आहे ना तो शायनिंग देणार आहे.